खांडबारा परिसरातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा संघर्ष एसटी बस सेवा बंद असल्याने वाढला आहे। नवापूर खांडबारा एसटी बस सध्या केवळ शेहीपर्यंत येत असल्याने खांडबारा येथे शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे। यामुळे खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी विद्यार्थिनींना दररोज मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। बस अभावी वेळेवर शाळा महाविद्यालयात पोहोचणे ही विद्यार्थिनींसाठी मोठे आव्हान ठरत असून ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे असा सवाल पालकांनी नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान माजी सरपंच अविनाश गावित यांनी 3 दिवसात नवापूर खांडबारा एसटी बस सेवा पूर्ववत न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा विचार करून एसटी महामंडळाने तातडीने बस सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। माझे नाव अनेरी आहे। मी एग्री हायस्कूल खांडबारा इथे शिकते। मी मरोडची आहे। आम्हाला गेल्या 1-2 महिन्याने स्कूलमध्ये येण्यात अडचण येते, कारण की बसची सुविधा नाही आहे। त्यामुळे मग सकाळी क्लासमध्ये पण आम्हाला लेट होतं आणि मग आम्हाला महिन्याला 2-3 हजार रुपये खर्च येतो बस नसल्यामुळे। मग शासनाची विनंती आहे की आम्हाला बसची सुविधा करावी। गाव शेही। माझे नाव आहे राधा अरविंद कोकणी। खांडबारा कॉलेजची विद्यार्थिनी बोलत आहे मी। आम्हाला अडचण होते की रोजच खांडबाराला आम्ही कॉलेजला जातो, तर रिक्षात जावे लागतं, तर आम्हाला बस पाहिजे आणि बस बंद आहे, तर कृपया करून आम्हाला बस देणे। बस किती दिवसापासून बंद आहे? 1 महिना झाला आहे। अजून काय काय अडचण आहे सहन करावं लागते? आमच्याकडे पैसे नाही राहत टाइम वरती आणि मग जाता नाही येत आम्हाला कॉलेजमध्ये। काही विद्यार्थ्यांना यामुळे पायी चालत जावं लागतं का? नाही, रिक्षात जावं लागतं, पण पैसे नाही राहत। नमस्कार। नवापूर ते खांडबारा बस चालू होती। ही खास करून ही बस विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली होती, पण मागच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही बस बंद आहे। कारण पुलाचं काम चालू असल्या कारणाने बस बंद होती, पण पुलाचं काम हे कंप्लीट होऊन गेलेलं आहे। इथे डंपर येतात, गाड्या येतात, रिक्षा चालतात, पण बस काय अजूनपर्यंत येत नाही आहे। बस फक्त आपलं सहीपर्यंत येते आणि सहीपासून रिटर्न निघून जाते। तर ह्या आमचे आदिवासी विद्यार्थी आहे, यांच्या शिक्षणासाठी जे तळमळ करताय आणि ही बस म्हणजे फ्रीमध्ये होती, तर आता विद्यार्थ्यांना मोठं नुकसान होते विद्यार्थ्यांचं, आणि यांना रोजचा खर्च 100 रुपये खर्च लागतो आहे। आमच्या आदिवासी भागातले विद्यार्थी आहे, यांना जेमकेम आपले आदिवासी लोक मजुरी करून शेती करून त्यांचे पोट भरतात, आणि हे विद्यार्थ्यांना 100 रुपये कुठून देणार? तर आमची प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर ही बस चालू करा, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या सोमवारी 24 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करू अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। आणि प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर ही बस चालू करा, अन्यथा आम्ही सगळे विद्यार्थी मिळून आदिवासी समाज इथं रस्त्यावरती आंदोलन करणार असा आम्ही इशारा करतो आहे प्रशासनाला।